गुड मॉर्निंग, नमस्कार फ्रॉम मिलान. आम्ही आहोत मिलानमध्ये. आता मिलान या शहरातून आम्ही आमच्या टूरसाठी निघतोय. मिलान ही नॉर्थकडील इटलीची मेन सिटी आहे, जी सेकंड लार्जेस्ट सिटी म्हटल्या जाते. आणि मिलानची जी पॉप्युलेशन आहे ती 1.35 मिलियन, जी 2017चे पॉप्युलेशन याच्यानुसार आहे. तर आता आम्ही जो निघालो आहोत मिलान सिटीमधून, आम्ही टूर जो करणार आहोत तो स्वित्झर्लंडमधील बर्निना ट्रेन, जी फेमस बर्निना एक्सप्रेस या ट्रेनचं टूरसाठी आम्ही स्वित्झर्लंडसाठी जातो आहे. तर या टूरसाठी आम्ही जो ग्रुप टूर जो आहे तो बुक केलेला आहे. आणि आता आम्ही टॅक्सीने त्या ग्रुप टूरकडे निघालो आहोत. सेंट मॉरिस नावाचं एक, जे स्वित्झर्लंडमध्ये एक छोटंसं सुंदर टाऊन आहे, जे 170 किलोमीटरच्या आसपास हे ट्रॅव्हल असणार आहे. 2.5 ते 3 तासापर्यंत हा ट्रॅव्हल असणार आहे. मी तर एकदम एक्सायटेड आहे, कारण माझ्या एक ड्रीम टूरपैकी हा एक टूर आहे. बर्निना एक्सप्रेस हा टूर जो आहे तो जगातील सर्वात सुंदर रेल्वे टूरपैकी एक आहे. स्वित्झर्लंडमध्ये जो सेंट मॉरिसपासून सुरू होतो, आणि ही जी बर्निना एक्सप्रेस आहे ही जे बर्फमय असलेल्या पर्वतरांगामधून स्वित्झर्लंड आणि इटलीच्या आल्प्स पर्वतामधून ही फिरत असते. जवळजवळ 144 किलोमीटरचा प्रवास ही कंप्लीट करते, असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. बघूया आता ही किती किलोमीटरपर्यंत आम्ही प्रवास त्यामध्ये आमच्या टूरमध्ये आहे. आणि मी तर अतिशय आनंदी आहे की मला या स्वित्झर्लंडच्या पर्वतामधून या लाल रंगाच्या ट्रेनमधून फिरायला भेटणार आहे. चा खास पार्ट जो आहे, जे आमचे टूर गाईड जे आहे ईच अँड एव्हरी पार्टची इन्फॉर्मेशन आम्हाला देते. तर डाव्या साईडला तुम्ही जे आता स्क्रीनवरती बघताय ते आहे कोमो लेक. तर हा जो लेक आहे, हा जो तलाव आहे, हा इटलीचा सर्वात मोठा तलाव आहे. जवळजवळ 146 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा आहे. आणि याची जी खोली आहे ती 410 मीटर, म्हणजे सर्वात खोल तलावापैकी हा एक तलाव आहे. आणि रेल्वे ट्रॅक पण आहे. आणि हे जे कोमो लेक आहे हे अतिशय फेमस असं डेस्टिनेशन आहे, जे हॉलिवूड मूवीजचं शूटिंग इथे झालेलं आहे. जसं की वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका, कसिनो रॉयल, स्टार वॉर्स एपिसोड 2 आणि पपरिका, या अशा ज्या सुपरहिट मूवीचं शूटिंग ह्या कोमो लेकच्या डेस्टिनेशनवरती झालेलं आहे. मनाबद्दल जर बोलायचं झाल्यास, इथे हिवाळ्यामध्ये 0 ते 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर असतं. बऱ्याच वेळा मायनसमध्ये पण या एरियातील टेम्परेचर जातं. त्यामुळे हे जे पर्वतरांगा आहे बर्फाच्छादित होऊन जातात. आणि उन्हाळ्यामध्ये जनरली 15 ते 30 डिग्रीपर्यंत टेम्परेचर हे जातं, असं रेकॉर्डनुसार आहे. परंतु आता ग्लोबल वॉर्मिंगच्या याच्यामुळे हे टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे या एरियामध्ये हळूहळू स्वित्झर्लंडच्या एरियामध्ये सुद्धा आता शेती, म्हणजे जे पिकं पहिले घेतल्या जात नव्हते ते आता घ्यायला लागलेले आहेत. उत्पादन जे आहे ते म्हणजे ऑलिव्ह जे आहे हे प्रसिद्ध आहे या एरियामध्ये. जे ऑलिव्हची शेती केली जाते, ज्याच्यापासून तेल या एरियामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर द्राक्ष आहे, जी वायनरीज आहे, वाईन उत्पादन इथून होतं. त्यानंतर जे फ्रूट्स आहे, ज्यामध्ये जे ॲपल म्हणता येईल त्याला, त्यानंतर पीच आहे, चेरी, या पद्धतीचे फळे इथे आहे. आणि व्हेजिटेबल्समध्ये जे आहे की टोमॅटो आणि बटाटा हे महत्त्वाचे पिकं ह्या एरियामध्ये घेतले जातात. तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे विलेजेस या पर्वतामध्ये, ज्यांचं जे घरे आहेत ते कौलारू घरं जे आहेत ते जे ब्राऊन कलरचे कौलारू घरं तुम्हाला इथे दिसून येतात. जनरली युरोपियन इतर कंट्रीजमध्ये हे जे आहे ते याचा कलर जो हा विटकरी कलर किंवा इतर लालसर कलरचे कौलारू असतात, परंतु स्वित्झर्लंडमध्ये हे ब्राऊन कलरचे
डार्क ब्राऊन कलरचे छत इथे आढळून येतात. मग ते बाँड्रीवरती जे स्वित्झर्लंडच्या बाँड्रीवरची जे विलेजेस आहेत, मग ते इटलीच्या बाँड्रीवरती असेल किंवा मग फ्रान्सच्या बाँड्रीवरती सुद्धा अशा पद्धतीचे घरं ही सुरुवात होत आहे. म्हणजे आता स्वित्झर्लंडची बाँड्री ही जवळ येते आणि स्वित्झर्लंडच्या बाँड्रीला क्रॉस केल्यानंतर मग स्वित्झर्लंडच्या टेरिटरीमध्ये ही एंट्री होणार आहे. एक झरणा इथे आहे, वॉटरफॉल. आमच्या ड्रायव्हरने इथे गाडी स्लो करून बरेच जणांनी इथे पिक्चर्स फोटोग्राफ्स घेतले. हे एक छोटंसं टाऊन म्हणावं लागेल, विलेज. इथे ब्युटिफुल विलेज, ती जिथून आम्ही आता पास करतो आहे. आता इथून पुढे जाणार आहे जे बॉर्डरच्या दिशेने. आता इथे या टाऊनमध्ये मला एक गोष्ट जाणवली की जे जुने यांचे घरं जे आहे ते त्यांनी जसेच्या तसे ठेवलेले आहेत. त्याची जपवणूक केलेली आहे. म्हणजे त्याला पाडून त्यावरती नवीन असं बांधलेलं नाही. काही जुने टाऊन किंवा जुने जे छोटेसे जे घरं आहेत जे ब्युटिफुल दिसतात ते जसेचे तसे इथे दिसतात तुम्हाला. आणि इथे हे जे घरं आहेत तेच टुरिस्टसाठी अट्रॅक्शन असतं. लोक इथे व्हिजिट करतात, इथे राहतात आणि 5 स्टार हॉटेलप्रमाणे याचे पैसे इथे याच्यासाठी पे केले जातात आणि इथे ते टुरिस्ट जे आहे ते स्टे करतात. ही बॉर्डर जी आहे इथे जनरली पासपोर्ट चेक केले जातात. तुमच्याकडे रेसिडेन्स कार्ड जरी असेल इथलं युरोपियन कुठल्याही कंट्रीचं तरी पासपोर्ट असणं गरजेचं आहे, असं आम्हाला आमच्या टुरिस्ट गाईडनी सूचना दिल्या होत्या. तर पासपोर्ट चेक केला जातो जनरली आणि तुमचं टुरिस्ट जे काही आहे लगेज वगैरे ते जनरली चेक करतात. परंतु आता आमचं चेक होतं की नाही ते बघूया. तर आमचं हे सध्या जे आहे टुरिस्ट गाईडनी सांगितले की लंच टाईम असल्या कारणाने जनरली फक्त गाडी काही सेकंडसाठी थांबली आणि पुढे गेली, त्यामुळे इथे काही चेकिंग झाली नाही. आता स्वित्झर्लंडच्या टेरिटरीमध्ये आम्ही पोचलेले आहे आणि आता ब्युटिफुल जर्नी इथून पुढे सुरू होणार आहे. आता सुरुवात झालेली आहे टॉपवरती जाण्यासाठी, शिखरावरती. हे जे आहे अल्पब्रूम हे जे आहे स्वित्झर्लंडमधील सर्वात उंच रेल्वे स्थानक आहे, जे समुद्र सपाटीपासून 2200 समथिंग मीटर उंचीवरती आहे. तर आता हा वळणावळणाचा रस्ता सुरू झालेला आहे. अतिशय सुंदर असं दृश्य बसमधूनही दिसतंय. प्रत्यक्षात जर इथे खाली उतरून किंवा बाईकवरती किंवा कारमधनं तुम्ही जर जात असाल तर अतिशय सुंदर असा हा वे आहे, रस्ता आहे. रोड जो आहे तर दोन्ही 2 वे आहे, दोन्हीकडनं गाड्या जाऊ शकतात, येऊ शकतात. आता उंचीवरती आम्हाला जायचं आहे.
राईट हँड साईडला एक लेक आहे. हा लेक जी आहे तो 15 किलोमीटरपर्यंत हा लेकचा एरिया पसरलेला आहे. कंटिन्यू लेकच्या बाजूने आता हा रोड आहे आणि ही जर्नी 15 किलोमीटरच्या लेकच्या साईडला आणि ब्युटिफुल असं दृश्य आता दिसत आहे दोन्ही साईडला. मॉरिस या जे मोस्ट एक्सायटेड जी सिटी म्हणता येईल किंवा छोटं टाउन म्हणता येईल इथे पोहोचतोय. तर हे जे सेंट मॉरिस आहे हे अतिशय सुंदर असं हिल स्टेशन आहे जे की लक्झरी रिसॉर्ट आणि अतिशय श्रीमंत लोकांसाठी स्टे करण्यासाठी हे प्रसिद्ध आहे. आणि इथूनच जी बर्निना ट्रेनचा प्रवास हा सुरू होणार आहे. याची हे जे आहे 1822 मीटर म्हणजे जवळजवळ 5984 फूट समुद्र सपाटीपासून उंचावर हे शहर आहे. थंड हवेचे ठिकाण किंवा याला म्हणता येईल. आणि याच्या जो इतिहास जो आहे या व्हिलेजचा हा जवळजवळ 3000 वर्षापासूनचे रहिवासी आहे असा याचा जुना इतिहास आहे. आणि अतिशय सुंदर असं हे टाउन आहे. तर हे आहे ट्रेन स्टेशन. इथून आम्ही बर्निना ट्रेन घेणार आहोत. इथं ओल्ड टाउन आहे. आता आमची टूर सोबत आम्ही गेलो त्यांना मला इथे एक्सप्लोअर करायचं होतं. आणि अगदी ट्रेन स्टेशनच्या समोर तुम्ही हे ब्युटिफुल लेक बघू शकता. तर हे लेक जे बसमधून आम्ही बघितलं तेच इथे बघू शकतो. ग्लेशियर्स. आमची पूर्ण टीम जी आहे ती ओल्ड टाऊनला गेली आणि मला तरी टाऊन किंवा सिटीमध्ये फिरायला आवडत नाही. मला नेचरच्या सानिध्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता थंडी वाजायला लागली आहे. जॅकेट आहे. 0 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर. इथून निघावंसं वाटत नाही परंतु अर्ध्या पाऊण तासात आम्हाला इथनं ट्रेन पकडायची आहे. आमचा ग्रुप तिथे येईल. आम्हाला तिथे जॉईन व्हायचं. स्वित्झर्लंडची ब्युटी एक्सप्लोर करता करता लंच टाईम केव्हा निघून गेला नंतर आता भूक लागली. आता इथं स्वित्झर्लंडला आल्यानंतरही ब्रेड केक्स किंवा चॉकलेट खाण्यापेक्षा मी प्रेफर करतो दाल खिचडी. आपला महाराष्ट्र खिचडी बेटर. मित्रांनो अतिशय सुंदर असं हे हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशनमध्ये एक लिनिंग टावर आहे जे झुलता मनोरा आपण जसं म्हणतो पिसाचा जसा आहे तसाच पद्धतीचा त्याच्यापेक्षा जास्त झुकलेला. हा जो लिनिंग टावर जो आहे तो ओल्ड चर्चच्या बाजूला आहे आणि 5.5 डिग्रीनी हा झुकलेला आहे. पिसाचा जो मनोरा आहे तो 3.3 डिग्रीनी झुकलेला आहे. हा त्याच्यापेक्षा जास्त आहे पण हा एवढा फेमस नाही आहे पण तरी आपण इथे विजिट करू शकता. हे जे टाऊन जे आहे हे प्रसिद्ध आहे जे विंटर स्पोर्ट्स आणि समरमध्ये सायकलिंग आणि याच्यासाठी अतिशय सुंदर असं हिल स्टेशन आहे. आता हा व्हिडिओ आम्हाला इथे थांबवावा लागेल. पुढच्या व्हिडिओमध्ये बर्निना ट्रेनचा जो ब्युटिफुल सफर आहे तो आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ आपण इथे थांबूया. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.